श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. आपण पाहिले होते की आपण मागच्या 2 दिवसापूर्वी तिसऱ्या अध्यायाचा काही सुरुवातीचा भाग जो रेकॉर्ड केला होता तो म्यूट झाल्यामुळे सुरुवातीचा भाग बऱ्याच जणांना कळला नाही, तर आपण तो भाग आज परत घेणार आहोत. तर शंकर भट हे विचित्रपूर सोडून पुन्हा पुढे निघाले प्रवासाला. 3 दिवस प्रवास करून ते प्रवास करत होते. त्या प्रवासात त्यांना अन्न पाण्याची व्यवस्था ईश्वर कृपेने होत होती. 4थ्या दिवशी ते अग्राहपूरला पोचले. तेथे एका ब्राह्मणाच्या घरासमोर ते उभे राहून ओम भिक्षाम देई असे म्हणून भिक्षा मागितली. त्या घरातून एक अतिशय क्रोधाभिमान झालेली स्त्री घराबाहेर आली. ती म्हणाली, भात नाही लात नाही. मी थोडा वेळ तसाच दारासमोर उभा राहिला. म्हणजे शंकर भट थोडा वेळ तसेच दारासमोर उभे राहिले. थोड्याच वेळात त्या घरातील गृहस्थ सुद्धा बाहेर आले आणि म्हणाल्या, माझ्या पत्नीने रागाने माझ्या डोक्यावर मातीचे मडके फोडले आहे. आता त्याच्या किमती एवढे पैसे आणून द्या असे म्हणून घरातून बाहेर घालवले आहे. मी आपणाबरोबर येतो, आपण दोघे मिळून भिक्षा मागू. शंकर भट त्यांना म्हणाले, समस्त जीवांना अन्न पाणी पुरवणारे सर्वव्यापी असे श्री दत्तप्रभूच आहेत. सर्वांच्या समोरच्या पिंपळाच्या झाडाखाली बसून आपण त्यांचे चिंतन करूया. ते दोघे त्या पिंपळाच्या छायेत बसून दत्तप्रभूंचे भजन करू लागले. भूक लागल्याने आवाज सुद्धा मंद आणि बारीक झाला होता. इतक्यात तेथे विचित्रपूरच्या राजाचे दूत आले. ते म्हणाले, आमच्या युवराजांना बोलता येऊ लागले आहे. राजासाहेबांनी तुम्हाला घेऊन येण्याची आज्ञा केली आहे. आपण आमच्याबरोबर घोड्यावर चलावे. शंकर भट म्हणाले, मी एकटा येणार नाही. माझ्याबरोबर माझ्या मित्रास येऊ देत असल्यास मी येईन. त्या राजदूतांनी ती विनंती मान्य केली व ते दोघे घोड्यावर स्वार बसून दूत त्यांना राजवाड्याकडे घेऊन निघाले. त्या गावातील लोक आश्चर्याने पाहत होते. राजवाड्यात पोचल्यावर राजाने त्यांचे स्वागत केले व तो म्हणाला, तुम्ही गेल्यानंतर आमचा युवराज एकाएकी बेशुद्ध पडला. म्हणजे हा तोच युवराज आहे जो मतिमंद होता किंवा ज्याला बोलता येत नव्हतं, म्हणून राजा ब्राह्मणांना शिक्षा देत होता. तर शंकर भट निघून आल्यानंतरचा हा पुढचा वृत्तांत आहे. त्याच्यामध्ये तो सांगत आहे की शंकर भट निघून गेल्यानंतर तो युवराज बेशुद्ध पडलेला आहे. राजाने घाबरून मग त्यावेळी राजवैद्यांना बोलावले, परंतु ते राजवैद्य येण्याच्या अगोदरच युवराज शुद्धीवर आला. त्याने डोळे उघडून दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा उच्चार करण्यास सुरुवात केली. थोड्या वेळाने युवराजांनी सांगितले की तो बेशुद्ध असताना 16-17 वर्षाचा अजानुबाहू अत्यंत दैदिप्यमान कांतीचा यती आला. त्याने युवराजांच्या जिभेवर विभूती घातली आणि त्या क्षणी त्याला वाचा प्राप्त झाली. राजाने शंकर भटांना विचारलं, ते यती कोण होते? श्री दत्तप्रभूंनी त्यांचे काय नाते होते ते सारे विस्तारपूर्वक सांगावे. शंकर भट सांगू लागले, युवराजला दिसलेले 16-17 वर्षाचे दिव्य बालक स्वरूपरूपी यती श्रीपाद श्रीवल्लभ होते. त्यांनीच युवराजांस वाचा प्रदान केली. श्री दत्तप्रभूंचे कलियुगातील अवतार आहेत. त्यांच्या दर्शनासाठीच मी कुरवपूर क्षेत्री जात आहे. मार्गात अनेक पुण्यपुरुषांचे, संत महात्म्यांचे दर्शन होत आहे. दरबारातील सर्व लोकांनी श्रीपाद वल्लभांचा एकमुखाने जय जयकार केला. राजाने त्या शंकर भटांना व त्यांच्याबरोबर आलेल्या त्यांच्या मित्राला त्या सुवर्णमुद्रा दान दिल्या. ते घेऊन ते दोघे निघाले. राजाच्या राजगुरूंनी म्हटले, आपणामुळे आमचा ज्ञानोदय झाला. मला दत्तमहिमा कळला. आतापर्यंत वैष्णव आणि शैव या भेदाचे पापच करीत होतो. आपण आम्हास खरा मार्ग दाखवला. त्यांच्याबरोबर माधव नंबूद्री नावाचा एक ब्राह्मण सुद्धा कुरवपुरात श्री स्वामींच्या दर्शनास निघाला. आता तिघे मिळून विचित्रपूरहून अग्राहपूरला आले. आता अग्राहपूर म्हणजे जिथे त्या सद्गृहस्थाला शंकर भेटले ते गाव. तर त्यांच्यावर आलेल्या त्या गृहस्थाने अग्राहपूरला जाऊन राजांनी दिलेल्या त्या सुवर्णमुद्रा आपल्या पत्नीस दिल्या. ती अत्यंत आनंदित झाली व तिने सर्वांना भोजन दिले. ते भोजन करून यथेच्छ भोजन करून नंतर भोजन केले. त्यानंतर ती स्त्री सुद्धा श्रीपाद श्रीवल्लभांची भक्त झाली. अशा रीतीने जे अग्राहपूरला आल्यानंतर परत शंकर भट विचित्रपूरला गेले. तिथे त्या
राजाच्या मुलाला कशी वाचा आली, ही जी कथा आहे ती आपण आता ऐकलेली आहे. आणि ह्याचा पुढचा भाग अग्रहापूरवरून गेल्यानंतर तो सद्गृहस्थ आपल्याच घरी राहिला व पुढचा प्रवास शंकर भट आणि माधव नंबूद्री यांनी केला आणि ते त्यानंतर पळणी स्वामींच्या आश्रमात गेले व त्याच्या पुढे काय घटना घडली ते आपण सगळ्यांनी ऐकलेलेच आहे. पण हा मधला जो भाग जो आपला सुटला होता तो आपण आता ऐकलेला आहे. तर हा भाग ज्यांनी नीट ऐकला असेल त्यांच्यासाठी प्रश्न आहे की युवराजाला वाचा केव्हा आली आणि ती वाचा कोणामुळे आली, त्याचं उत्तर आपण या भागात द्यायचं आहे. भागाच्या शेवटी आपल्या जपाच्या शेवटी लिहायचं आहे. ह्याचं कोणीही उत्तर मला व्हॉट्सॲपला पाठवू नका. उत्तर तुमच्या कमेंटमध्ये आपल्या जपाबरोबरच देत जा, कारण का व्हॉट्सॲपची सगळी उत्तरं मला वाचायला वेळ मिळत नाही. अवधूत चिंतन गुरुदेव.